आज सोमवार आहे आणि मामीनं बघा भाजी कसली रगील झार केली आहे. रगील झार म्हणजे मटणा बिटणाची नाही बरं का, मामाचा आज सोमवार आहे म्हणून भरलेलं कारलं केलंय भरून. सुक काढलंय थोडस आणि पातळ केलंय त्यात, म्हणजे नुसतं सुक्यानं बी पोट भरत नाही म्हणून मामीनं. आणि हिरवं कारलं केलंय, खायला लय चवीला चांगलं असतं या. मला तर आधी वाटलं मामी गेलत्या तिकडं रानात, मला वाटलं कारलीच घेऊन आल्या काय की. एवढी एवढी लागली ती कारली रानात बी चांगली. एका तांड्यात हिरवीच लावले तिने कारली हे ना. मामाला भुका लागली असते ना आता. मामा दूध घालून आलं. मामीला डबल ड्युटी लावते ते. मामी इकडं जाऊन इकडं लावते अजून कामाला मामीला रानात बी. मग करायचं कोण? मी इथं तर मला येऊ देत नाही. काय करायचं तुला? तू आता काय काम करायला काय? काय होते केलं जरी घरचं काम केलं तर काय होते? घरचं करायचं आपलं भांडी. भांडी कुठं असते ती? एक जाळी नका भरत नाही भांड्याला. आजी तू हाय घरी आपली घरात राखा होते तेवढं. आजी असते तिकडे नव्या घरात राखार असते आजी. होय. आजी चिवली का नव्या घराला राखायला जाते तिथं. मी बसते इथं बस वाटतंय तर पुन्हा जाते तिकडे मग बसायला. सकाळी काय म्हणतो तू? काय म्हणतो पाहुण्या व्हिडिओ मध्ये काय तुम्ही बघितलाय मगाशी? मी म्हणत होती ना, ती म्हणत होता आधी म्हणून मी म्हणलं करा लग्न काय करा लग्न आणि काय म्हणायची काय गरज आहे? आता ती म्हणते ते मला गरज नाही. आता लय लांब व्हायची काय गरज आहे का? पण ते स्वतःहून म्हणलं सकाळी मी आजारी पडलोय, मला ह्याची गरज नाही, मी नवीन बायको आणणार आहे. मग काय करायचं? नवीन बायको मिळाय काय सासरी मिळते काय? म्हणूनच म्हटलं म्हणूनच करा. मला माहिती आहे मिळत नाही म्हणून आपण म्हणायचंच नाही काय ते बसायचं. आताची वटणी यायला लागले पाहुणं जरा काय वटणी येते येते कुठं जाते ते? अजून 2 दिवस राहिले का बघ म्हणा आणि म्हणणार. आता इतकी राहील तेव्हा म्हणलं नाही तर. आता काय लागलंय कवर भाकरी हाताने करून खावा द्या. कटाळ काय लगेच? हा कटाळ भाकरी करायला कळते ना. आपला आपला परपंच करायचा कशाला काय म्हणायचंय. परपंच करत होती तेव्हा करू दिला नाही नवऱ्यानं, आणि आता कर परपंच करायचा इकडे राहून. कशाचा परपंच करायचा आता? कळेल पाहुण्याला बी. आम्ही इतके दिवस करत होती कुणासाठी करत होती? नवरा हाय आपली इनमिन 3 लेकर आहे पण त्यांच्यासाठीच करत होती की मी. तुम्ही सांगितलं, त्या मामाने सांगितलं, शांत बसली होती का नाही मी? काय तर म्हणली का काल? काहीतरी एका शब्दांतर बोलली का? म्हणायचंच नाही काय बोलायचंच नाही तर लग्न करा काय करा आपण वाढतच जातो. ते स्वतःहून म्हणतात लग्न करतो, मला धमकी दिल्यासारखं बोलते ते काय का म्हणा आपण काय बोलायचं नाही. आपलं आपलं गप बसायचं. गप बसायचं, आयर घेऊन जायचं लग्नात. त्यांचं ऐकून घे नसतं आपण काय म्हणते ते काय नाही. काय का म्हणा ना, काय का म्हणणं आता मला काय घेणं देणं नाही. मी माझ्याकडून चुकी झाली मान्य केली, मोबाईल दिलता मान्य केलं. आता करत नाही म्हणलं तुमच्यामुळे. म्हणलं का तुम्हाला तुमच्या समोर म्हणलं मी अजून काय करू, पायात लोळू का म्हणलं होतं का नाही? करून समजून आता काय बरं. आता तर काय आपण काय जाणार आहे का? जाणार नाही की, जाऊन आलोय ना एकदा जाऊन आलोय. आता जाणार नाहीच की आपण. काय जर म्हणते ते आपलं कॅस गुतल्या तर आपणच जायचं आणि यायचं का? आता गेलतो की कॅस गुतल्या तर आपलं, मग त्यांना बी गरज पाहिजे की मग. काय नाही तर बाबा आपलं खाली पाय. का मी स्वतःहून आलती का? मी मग घर सोडून त्यांना ना माहित होत आलती का? हाकलून दिलं मला तवा बी वडून, तरी बी स्वतःहून गेली तिथं लापटावाने. तिथनं मी तेव्हा पुन्हा जाऊन हाकलून लावलं. घरात बॅग सुद्धा कोण उचलून नेऊ दिलं नाही. माझ्या घरात पाय ठेवायचा नाही, माझ्या भांड्याला हात लावायचा नाही. मग कशात करून खायचं मी तिथं? मान्य आहे माझं काहीच नाही तिथं, त्यांनी सगळी भांडी घेतली होती, पण मग आता मी खायचं कशात करून तिथं जोऱ्यानं राहून बी? सगळं त्यांचंच आहे, सगळं त्यांचंच आहे, माझं काय आहे? मग अशीच मोकळी त्यांना देऊन टाकली तुम्ही मला बी हाकलून कधी बी काढायला. काढलं नाही काय माहिती का काढलं नाही. आता ती झालं निमित्त मोबाईलचं नीन बाजारचं तुला बी एवढं हे करायचं नसतं. पण जाऊ आता झालेलं झालाय ते मागचं काय आता काढायचं ना उकराला मोठं आपलं बघायचं काय होतंय ते बघू. कळून पाहुण्याला कळायला लागले आता हळूहळू हळूहळू.
कळायला लागले तरी माझेच माप काढतात, हिला परपंच करायचं कळ नाही. पण माझ्या दोघांना करावं लागेल ना, एखाद्याने हे करून चालतंय होय, एकाने करून नसतं जमत. लय परपंच केला रात्री 10-10 वाजता तर ह्यांच्या बराबरीनं काम स्वयंपाक करून तुला बी खायला करावं घालून. लागेल, त्यांना बी करावं, एखाद्या हे होत नसतं. जमनी सकट त्या हिरीचा वेळेस मी ड्रायव्हर होता इथं, सगळ्याला भाकरी सगळ्याचं सगळं केलं, रानातलं करू लागायची, दगड इचू लागायची, सगळं करायचे, तरी बी नवऱ्याला किंमत नाही, परपंचच केला नाही. परपंच केला नाही म्हणून एवढं उभा राहिला. घर होतं का राहायला पहिलं? करावं लागतं. रानात सगळी दगडच होती. काय होतं तुम्ही दिलं तेव्हा त्या भांड्या बाळाला, काय होतं तुम्ही सांगा? तेव्हा काय केला रे होते. एकट्याच्यानं होतंय का ती? साथ नसती मी दिली तर. नुसतं म्हणायचं हाय परपंच करत नाही काय नाही. केला रे होत्या आमच्या दारात. चिलाऱ्याच होत्या, हम्म. सगळं करू लागितलं, हे केलं. त्यांना वाटत असेल माझ्या पैशानं केलं, पण पैसा कुठनं आला? बायकोनं कष्ट करू लागितलं, शेतात इकडं तिकडं चित्राबाला हे करू लागितलं, मसाला केला, ऐकला. आता का मसाल्याची ऑर्डर घेऊन दिला तर? आता बायकोच नाही देत, मसाला कोण करणार? करायचं कोण? कोण करणार आहे मसाला? म्हणून म्हणतोय आपलं कसं आहे, दोघांचं बी नुकसान होतंय. परपंच पण दोघांचं कळाय आहे. पाहिजे, घरात बसून बायको आपली पैसा कमवत होती, करत होती, मसाल्याच्या ऑर्डरी घेत होती, करत होती कष्ट. उन्हात येळभर चुली मोहर बसून मी मसाला करायची. कधी एक कांदा चिरून द्या म्हणले का डोळ्याला पाणी यायचं. कधी दिला का कांदा तर चिरून त्यांनी करायचंच. मसाल्याला? मग नुसतं बोलायचं आणि हे करायचं आणि हाकलून द्यायचं आणि मी लगीनच करतो म्हटलं, चिड येणार का नाही तुम्ही सांगा? मलाच अजून वरनं येड्यात काढायचं. म्हणलं म्हणून काय लगेच आणि त्या मामाला काय सांगितलं, हाकलून दिली. मी त्या मामाला फोन आल्यावरच ओळखलं होतं, ह्या माणसाला थोडी थोडी आता बायकोची गरज जाणवायला लागली. ना ओळखलं होतं मी. ते म्हणलं पण ना त्यांना स्वतःहून त्यांच्याकडून आलं पाहिजे, याय पाहिजे, तिनं संसार करायला पाहिजे, परपंच करायला पाहिजे. ताणलं की तुटतंय. आता म्हणते मी बघितलं मगाशी, आता बघितलंय मी मगाशी, पण ना बघितलं मी बी दाखवती या. सगळं बघितलंय मी. व्हिडिओ होय. हिला संसार करायला हिला नको वाटतंय का, आणि आपला संसार करावा कळत नाही. कळायला लागलं. आता कळलं का ह्यांना? हाकलून देता नाही कळला. आपला संसार बायको हाय समजून सांगावा, आपला आज संसार काय करूया. तुम्ही डोक्यातलं घ्या मग, 4 दिवस असते तर राग असतो, वैताग असतो. पण मी स्वतःहून काय जात नाही. काय जावं लागतंय तसं असतोय. पण का आता लगेच जायचं नाही, बघू. आणि मला फोन आल्यावर बघू. हा तुम्हाला तिथनं म्हणलं ना भाजी घेऊन जावा, तुम्हाला जेव्हा फोन येईल का नाही, हा मग मी तिला येऊ द्या, मी तिला घ्यायला येतो, किंवा तुम्ही या घेऊन, तेव्हा पुढच्या पुढे बघू. हा मग तीच म्हणतो ना. आणि त्यांना सांगायचं जरा काय झालं का हाकलून द्यायची नाही. कुठं जायचं म्या? कोणा हे अंतर किती आहे? जागू पुन्हा गेल्यावर किती आहे हे अंतर? म्हणलं का, पण लगेच जायचं नाही तरी बघू. आणि 2-4 दिवस बघू वाट काय होतंय काय नाही, आणि त्यांचं कसं येते काय काय तवा. इथे बी लई काम आहे तेव्हा मला तर काय आता जायचं म्हणलं की मी त्यांना आता फोन आला तर म्हणणार तुम्हीच या. फोन करायचं तोंडच नाही त्यांना. तुम्हाला करणार की. तुम्हाला फोन करायचं तोंडच नाही त्यांना, बिरू म्हणून तर त्या मामाला फोन बिरू केला. कशी येईन. काय करायचं ते करू बापरे. हा मी टेन्शन घेणार नाही, बघू पुढच्या पुढं. मला डोकं फणफणतंय बी ऐकल्यावर, पुन्हा चिड बी येतील. मला काहीच कळत नाही मरू तिकडे. मला तिथं विचारच करायचा, विचारच करायचा. त्या गोष्टी विचार नाही केलेलाच बरा. आपल्याला बी त्रास होत नाही, कुणाला त्रास द्यायला बी नको. त्यांना काय उत्तर देऊ नको मागाय बोल मी नको. बोलतच नाही त्यांना हा. काय, बस का. त्यांच्या त्यांना काय बी म्हणू द्या, हा. लगीन करतोय म्हणू द्या, नाहीतर काय बी म्हणू विकतोय दे. म्हणू द्या, नाही काय बी म्हणू द्या. काय म्हण तू फक्त लय त्यांना मी असं माघारी उत्तर काय बोल नको उलट. आता ते कुशाल म्हणलं मी लगीन करील, माणसाला चिडील का नाही सांगा? बिन लग्नाच्या माणसाच नाही तर पुरी भेटना त्या पोराच नाही, आणि त्यांना पुरगी भेटायचे. मला हिनवायसाठी कसं म्हणतात? म्हणलं हा? मग लगीन लगीन करते ती का. मग त्यांना बी कळू द्या की लगीन केलं तरी बायकोला काय फरक पडत नाही, त्यांना बी कळू द्या. मग